गीता अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा अवसर पुन्हा मिळाला आणि त्याला आपण निमित्त झाला म्हणून मंडळासह आपल्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अमलान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आजपासून आपण पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला सुरुवात करू. अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग अध्याय पहिला. या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाची सुरुवातच विषादाने झाली आणि गीतेचा समारोप सुखांतात. आठवा बरं, असा एखादा तरी ग्रंथ आहे का पृथ्वीच्या पाठीवर? आता असेल बघ संस्कृतमध्ये असं म्हणाल तर मंगलाचरणाशिवाय संस्कृतात ग्रंथच सुरू होत नाही आणि इथे तर मंगलाचरणच नाही. मग म्हणायचं की अगदी सुरुवातीलाच धर्मक्षेत्रे यातला धर्मशब्द मंगलवाचक आहे. पण धर्मशब्द मंगलवाचक असल्याची नोंद कुठेही नाही हो. ओंकार आणि अथ हे दोनच शब्द मंगलवाचक असल्याचा स्पष्ट निर्देश आहे. ही श्री भगवंतांची बौद्धिक बंडखोरी आणि म्हणूनच मग मंगलवाचक असल्याचा निर्देश नसल्यामुळे आपण सुरुवातीला श्री परमात्मने नमः इत्यादी जोडलं, पण तो मूळ भगवद्गीतेचा भाग नाही. बरं, भगवंतांच्या बाबतीत चुकणं विसरणं हे शक्य नाही. ती सारी आपली माणसांची मक्तेदारी. मग आता ही सगळी रुजवत करायची कशी? तेही भगवंतांनी आपल्यावर नाही सोडलं. कारण असू दे अहो, भगवंत भावाचे भुकेले आहेत. आजच्या काळातल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अगदी जाहीरपणे म्हटलं, मनी नाही भाव म्हणे देवा तू मला पाव. देव आशाने भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. आणि भाव हाच तर गीतेचा प्राण आहे. हाच भाव श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला उलगडून दाखवला. नवे आपल्या रचनेच्या नावातच तो गुंफला. ती भावार्थ दीपिका सुद्धा आज आम्हाला कळत नाही. म्हणून करुणासिंधू स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरीच्या रूपाने भरवलेल्या त्या मोत्याच्या साऱ्याचा आता आस्वाद घेण्याचा प्रयत्न करू. या गीतेची सुरुवात करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आणि श्री स्वामींनी मात्र मंगलाचरण केलं. त्यात आत्मरूप गणेशाची स्तुती आहे. ते ऐकल्यावर आपल्या मनात येईल की आत्मरूपाचं वर्णन करताना गणेशाला आवाहन करण्यापेक्षा आदिनाथ शिव आहे ना. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी विचारपूर्वक गणेश स्तवन केलेलं असावं. गणेश म्हणजे समूहांचा, गणांचा ईश, त्याच्या रूपाचं वर्णन केले. ते वर्णवपू म्हणजे अक्षर समूहाने तयार झालेलं अक्षर स्वरूप. शब्दकोशामध्ये गणेश शब्दाचा एक अर्थ शिव असाही केला आहे. शिवशब्दाचा अर्थाचा विचार करताना मात्र गणेश हा अर्थ दिलेला नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या गणेश शब्दाच्या योजनेने
पुढे वर्णन केलेलं गणेशाचं रूपक शोभून दिसतं आणि आत्मरूप शिवाचं सूचनही होतं. उदाहरणादाखल गणेश वर्णन करणाऱ्या 8 पासून 37 पर्यंतच्या ओव्यांपैकी 8वी आणि 9वी अशा 2 ओव्या बघूया. पूर्ण शब्द ब्रह्म, गणेशाची मूर्ती सजलीसे किती मनोहर, वर्णरूप शोभे शरीर निर्मळ, सौंदर्य सोज्वळ खुले तेथे. त्या गणेशाला शब्दब्रह्म असं म्हणून त्याची ब्रह्माशी सांगड घातली. ब्रह्म हे अंतिम तत्व, ते आदिनाथ शिवाशी जोडलेलं. यातूनही पुन्हा शिव आणि गणेश एक असल्याचं सूचन होतं. या पहिल्या 150 ओव्यांमध्ये गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, व्यास, महाभारत, भगवद्गीता स्तवन, भगवद्गीतेचा आस्वाद कसा घ्यावा, श्रोत्यांची स्तुती, स्वतःची आत्यंतिक नम्रता, गीतेची थोरवी, श्रोत्यांना विनवणी, गीता सांगण्यासाठी श्री निवृत्तीनाथांची सप्रसन्न परवानगी आणि ज्ञानदेवांचा सानंद आरंभ असे एकूण 11 मुद्दे येतात. कृष्णभावाने रंगलेल्या अर्जुनाची प्रतिमा खरं म्हणजे इतर कोणत्याच भाष्यात बघायला मिळत नाही. हाच तो परमात्म्याचा आणि आत्म्याचा निरतिशय प्रेमबंध. म्हणून जर जगन्नायक श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने 18व्या अध्यायात सांगतात की अरे मी तुझ्या हातातलं खेळणं झालं आहे, तर हे वाक्य लक्षात आल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाच्या पंक्तीला बसायला एवढं महत्त्व का देतात? प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाच्या हातातलं खेळणं व्हावं इतकं ऐक्य त्या दोघांमध्ये आहे. मुळात अर्जुन आणि भगवंत ही नरनारायणाची जोडी म्हणून प्रसिद्ध आहे. गीता समजायला अर्जुनासारखं प्रसन्न गंभीर चित्त हवं हे त्यांना सुचवायचं आहे. अर्जुनाविषयीची श्री ज्ञानेश्वर महाराजांची ही भावना श्री स्वामींनी अगदी नेमकेपणाने उतरवली आहे. ते म्हणतात, चंद्रोदयी त्यासी देई आलिंगन, स्वस्थानी राहोन कुमुदिनी, कशापरी घ्यावा प्रीतीचा संभोग, जाणे सांगोपांग तिची एक, तैसा तोची जाणे तत्वता गीतार्थ, गंभीर प्रशांत चित्त ज्याचे, अहो ग्रंथाचे या करावे श्रवण, पंक्तीसी बैसोन पार्थाची. मग 151व्या ओवीपासून गीतेचं विवेचन पुढे सुरू होतं. गीता जिथे धृतराष्ट्राच्या एका प्रश्नाने सुरू होते, तिथे स्वामींच्या 151 ते 154 अशा 4 ओव्या आहेत. यातही वैशिष्ट्य म्हणजे गीतेमध्ये मामकाः आणि पांडवाः असे शब्द येतात, तर स्वामींनी ते आणि माझे असे 2 शब्द वापरून धृतराष्ट्राच्या मनातला सगळा आशय नेमकेपणाने मांडलाय. धृतराष्ट्राच्या मनातला पांडवांविषयीचा दुरावा सुचवणारा पांडवाः एवढा एकच शब्द गीतेने वापरला. पण एखाद्या अपरिचित किंवा फारसा परिचय नसलेल्या माणसाविषयी बोलताना सुद्धा आपण केवळ आडनाव वापरून व्यवहार करतो. त्यावेळी आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी आपलेपणा किंवा दुरावा काहीच नसतो. तसंच धृतराष्ट्राने योजलेल्या पांडवाः
या शब्दातून त्याच्या मनातला पांडवांविषयीचा तो सर्व विखार लक्षात येईलच असं नाही. स्वामींनी मात्र त्याऐवजी ते असं सर्वनाम योजलं. किती बारकाईचा विचार आहे बघा. आपण सुद्धा हे आणि ते अशी दोन्ही सर्वनामं वापरतो. एखादी जवळची व्यक्ती किंवा वस्तू असेल तर ही, आणि दूरची असेल तर ती किंवा ते असं आपण म्हणतो. वस्तूच्या बाबतीत ती प्रत्यक्ष जवळ किंवा दूर असणं हे बरोबर आहे, पण व्यक्तीच्या बाबतीत मात्र ती व्यक्ती शरीराने दूर असली तरीही मनाने जवळची असेल तर आपण ही, आणि मनानेही दूरची असेल तर ती किंवा ते असंच म्हणतो. अशा वेळी मग आपण म्हणतो ही नाही का ती. यापैकी ही या सर्वनामाने आपण जवळीक सुचवतो, आणि ती असं म्हणून आत्ता ती जवळ नाही, हे ही आणि ती अशी दोन्ही सर्वनामं वापरून सूचित करतो. पांडवांविषयीचा धृतराष्ट्राचा द्वेष स्वामींनी फक्त ते असं म्हणून सूचित केला. हे शब्दाचं सामर्थ्य आणि तितक्याच समर्थपणे ते योजणारी स्वामींची प्रतिभा. स्वामी म्हणतात, पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी मोहित होनी पुत्रप्रेमे, जेथे ते पांडव आणि माझे पुत्र मिळाले एकत्र युद्धाला. यानंतर 155 ते 209 या ओव्यांमध्ये युद्धाची भयानकता, दुर्योधनाचा अहंकार, व्यूहरचना, पार्श्वभूमी, युद्धातल्या राजांची नावं, स्वतःच्या सैन्यातल्या राजांचं कौतुक, हे सगळं सांगून झाल्यावर 210व्या ओळीपासून 228व्या ओळीपर्यंत नाना शंखध्वनी, रणवाद्य, त्यांच्या आवाजांचा परिणाम यांचं शब्दचित्र स्वामींनी उभं केलं. ऐकोनी हे बोल भीष्म संतोषला, मग तेने केला सिंहनाद. दोन्ही दळा माझी नाद तो अद्भुत, मावेना नभात प्रतिध्वनी. त्याची प्रतिध्वनी मग वीरश्रीने वाजविला तेने दिव्य शंख. मिळता ते दोन्ही नाद तिये काळी, बधिरता आली त्रैलोक्यासी. वाटेत तुटून या आकाशाचा प्रांत, जणू धडाडत आला खाली. तोची रणवाद्ये रणात उदंड गर्जता, प्रचंड घोष झाला. महाभयानक कर्णकटू ध्वनी ऐकोनी तो रणी एकाएकी. योद्धे धीट धीट, त्यासही केवळ वाटे अंतकाळ ओढवला. भेरी, डंके, ढोल, शंख, झांजा, कर्णे, घोर ओरडणे योद्ध्यांचेही. तेथे उभा राहू शकेना कृतांत, झाला भयभीत महाघोषे. उभेपणी प्राण गेले कित्येकांचे, पावले धीराचे तेही कंप. धैर्यवंतांची ती बसे दातखिळ, जाहला व्याकुळ ब्रह्मा तोही. देखोनी आकांत, देवही स्वर्गात, बोलती कल्पांत आला आजी. यानंतर अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना मात्र स्वामींच्या वाणीला बहर आला. अर्जुनाचा रथ म्हणजे तेजाचं भांडार आहे, विजयाचं मूर्तिमंत सार आहे. रथाचे वेगवान घोडे म्हणजे जणू वेगाने जाणारे गरुड आहे. तो रथ इतका शोभिवंत आहे की असं वाटतं जणू पंख लाभलेला मेरू पर्वतच आहे. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे ज्याच्या तेजाने दाही दिशा कोंदून जाव्यात, तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण रथाचा सारथी आहे. यानंतरच्या 229 ते 236
या ओव्यांमधल्या वर्णनांवरून असं वाटतं की पांडवांचा विजय आता निश्चित आहे. तो तसा झालाही, फक्त त्यासाठी भगवंतांना 18 अध्यायांची भगवद्गीता सांगावी लागली. खरं म्हणजे केवळ 18 अध्याय ऐकून मोक्षपदाला जाण्याचं सामर्थ्य असणाऱ्या अर्जुनाला असा मोह पडावा. आणि म्हणून अर्जुनाच्या निमित्ताने सामान्य माणसासाठी गीता प्रवृत्त झाली. हे जे आद्य शंकराचार्यांनी श्री भगवद्गीता भाष्याच्या प्रस्तावनेत म्हटलंय ते मनाला पटतं. नंतरच्या 237 पासून 272 पर्यंतच्या ओव्यांमध्ये पांडवांचा शंखनाद, युद्धाची सज्जता हे सर्व सांगून 273 पासून 279 पर्यंतच्या ओव्यांमध्ये अर्जुनाची युद्धासाठी असलेली अनुकूल मनोवृत्ती अगदी अचूक शब्दात मांडली. बाणांचा वर्षाव करीती ते वीर, जैसे जलधर प्रलयांती, देखोनिया तेथे अखंड ती वृष्टी, तोष झाला चित्ती अर्जुनाच्या. इतकंच नव्हे तर कौरवांचं ते सैन्य नीट न्याहाळता यावं म्हणून त्याने दोन्ही सैन्यांमध्ये रथ उभं करण्याची श्रीकृष्णाला विनंती केली. मग जो सावेश करी निरीक्षण देखे कुरुजन आघवाची, झुंजावया सिद्ध पाहोनिया तेथे सज्ज केले पार्थे चापमान. म्हणे सर्वातून कोणाशी झुंजावे लागे हे पहावे म्हणून या. दोन्ही सैन्या माझी नेवोनी त्वरित देवा माझा रथ उभा कर. जोवरी हे सर्व वीर धीट धीट क्षणभरी नीट न्याहाळीन. अर्जुनाने असं म्हणता क्षणीच श्रीकृष्णांनी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला. अर्जुनाने ती सेना पाहिली मात्र त्याच्या मनात बहु उतावीळ दुष्ट हे कौरव, झुंजायाची हावभाळ घेती. नाही रणी धैर्य नाही पराक्रम, आवडे संग्राम पर्याते. यावरून अर्जुनाने भगवंतांना दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करायला सांगितलं. तेव्हाही त्याचं मन थाऱ्यावर होतं असं मानायला अवसर आहे. कारण कौरवांच्या स्वभावाचं नेमकं निरीक्षण त्याने मांडलं आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण ही नरनारायणाची जोडी, हे दोघं नावाने भिन्न असले तरी दोघांपैकी केवळ एकाचा उल्लेख केव्हाच होत नाही. कारण त्या दोघांमध्ये पूर्ण अद्वैत आहे. आणि याचा पुरावा भगवंतांनी स्वतः विभूती योगामध्ये दिला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की पांडवांमध्ये मी धनंजय म्हणजे अर्जुन आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी पांडवानां धनंजयः, मुनीनाम अप्यहम व्यासः, कवीनाम उशना कविः. 10व्या अध्यायातल्या 37व्या श्लोकाच्या या दुसऱ्या ओळीत मुनींमध्ये मी व्यास आहे असं म्हणून भगवद्गीतेचा कर्ता कोण या चर्चेलाही खरं तर त्यांनी पूर्णविराम दिला. मग जर अर्जुनही भगवंतांच्या इतका सजग होता तर त्याला मोह होण्याचं कारणच काय असं मनात येणं स्वाभाविक आहे. नरनारायण असल्यामुळे भगवंतांप्रमाणे अर्जुनही कोणत्याही परिस्थितीत सावध चित्त असलाच पाहिजे. पण घडलं विपरीत. अर्जुन स्वजन मोहाने इतका ग्रासला की युद्ध करणार नाही असं म्हणून चक्क रथात बसून अश्रू ढाळू लागला. बरं, अगोदर दोन्ही सैन्यांमध्ये रथ नेऊन उभा कर
असं त्यानेच भगवंतांना सांगितलं होतं. म्हणजे तो युद्धाला तयार नव्हता असंही नाही. त्यामुळे दुसरा प्रश्न मनात असा येईल की अचानक अर्जुनामध्ये इतका टोकाचा बदल कसा आणि कशामुळे घडला. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कोणत्याच भाष्यकाराने किंवा टीकाकाराने दिल्याचं मात्र आढळत नाही. याचा अर्थ असा नक्कीच नाही की त्यांना माहीतच नव्हतं किंवा त्यांच्या लक्षातच आलं नसेल. याचं कारण ते सर्वच भाष्यकार आणि टीकाकार तेवढेच बुद्धिमान आहेत. एकच शक्यता दिसते की या प्रश्नांच्या उत्तरापेक्षा आपला सिद्धांत मांडण्याकडे त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं असावं. याचं उत्तर मात्र दत्त संप्रदायाचे अधोरीव असणाऱ्या परमपूज्य शिरीषदादा कवडे यांच्या एका प्रवचनात मिळालं. तया स्वांतःकरण जिता या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या 81व्या ओवीमध्ये 2000 साली नाशिकला प्रवचन करताना शिरीषदादांनी याचं उत्तर दिले. त्यात अध्यात्माच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांचा फार चांगला उलगडा त्यांनी केला. अर्जुन म्हणजे साक्षात नर, म्हणजे प्रत्यक्ष देव किंवा एक महर्षी असं मानलं जात असल्यामुळे त्याला मोह कसला आणि का झाला. तर त्याला मोहात टाकणारा त्याच्यावर चढ किमान त्याच्याबरोबरचा असला पाहिजे ना. यासाठीच शिरीषदादा म्हणाले की अर्जुनाच्या ठिकाणी मोह निर्माण करायला भगवंतांशिवाय कोण समर्थ आहे. पण भगवंतांनी तरी हा मोह का उत्पन्न केला. खरं तर अर्जुन त्यांच्या इतकाच ज्ञानी असल्यामुळे त्याला सांगायची गरजच नव्हती. मात्र सामान्य माणसाला हे ज्ञान आवश्यक आहे. पण इतक्या थोडक्या वेळात सामान्य माणसाला ते नीट समजणं अवघड. म्हणून जाणीवपूर्वक भगवंतांनी अपराविद्येचा शक्तिपात अर्जुनावर करून सामान्य माणसाला आवश्यक असं हे ज्ञान अर्जुनाच्या ठिकाणी संक्रमित केले. आदिपुरुषाची अगम्य माया असं म्हणून ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेच्या 203 क्रमांकाच्या ओवीत आणि स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरीच्या 326व्या ओवीमध्ये अर्जुनाच्या या स्थितीला कारण कोण याचं हे सूतोवाच केलं. हे आदिपुरुष म्हणजे प्रत्यक्ष भगवंत कोणत्याही जीवाच्या, विशेषतः अर्जुनाच्या बाबतीत जे कर्म घडतं ते भगवंतांच्या सत्तेमुळे. अर्जुनाच्या स्थितीला कारण कोण ते आपल्या लक्षातही येत नाही. पण शिरीषदादांसारखे महात्मे आपल्याला ते उलगडून दाखवतात. आणि हे एकदा नीट लक्षात आलं की गीतेचा अर्थही नेमकेपणाने लागायला मदत होते. शिरीषदादांनी हे स्पष्ट करून आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी गीता आहे याची जाणीवही करून दिली. नाहीतर आपण गीता वाचतो पण मनात भाव असा की भगवंतांनी मोहात पडलेल्या अर्जुनाला त्यातून बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली, म्हणजे आपला काही संबंध नाही. अर्थात हा अपराविद्येचा शक्तिपात कळायला सुद्धा त्या मार्गाचा अभ्यास हवा. त्यामुळे सध्या त्या खोलात न शिरता आपण भगवंतांच्या कृपेने त्यांच्याबरोबरच पुढचा प्रवास सुरू करूया. श्री स्वामींनी काय सुरेख शब्दचित्र मांडलंय बघा. नाटकामध्ये एकाच रंगमंचावर एकाच वेळी 2 प्रसंग दाखवावेत याची आठवण होते. अर्जुनाच्या मनात कौरवांविषयी हे विचार चालले असतानाच इकडे संजयाने धृतराष्ट्राला सांगायला सुरुवात केली की अर्जुनाने
मोठ्या उत्कंठ्याने सगळं सैन्य न्याहाळलं आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला, अरे हे सगळे आमचेच नातलग्न. अचानक अर्जुनाच्या मनात असा विचार आलेला बघून कृष्णाला मोठं आश्चर्य वाटलं. अगदी 2 ओव्यांमध्ये स्वामींनी श्रीकृष्णाचं हे अलौकिकत्व टिपलंय. श्रीकृष्ण अनेकांच्या हृदयात आहे आणि सर्वज्ञही आहे. तरीही अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे नेमकं जाणून देखील स्वस्थ राहिला, कारण तो प्रभू आहे. प्रत्येक जीवाचं कर्म हेही त्याला माहीत आहे. ज्ञानदेवांनी आणि श्री स्वामींनी जणू या ओव्यांमधून पुढच्या संपूर्ण गीतेचं बीजच इथे रुजवलं असं म्हणता येईल. परी काहीतरी दिसे विलक्षण, सहजे लक्षुन भवितव्य. कृष्ण तो सर्वज्ञ, प्रभू हृदयस्थ, उगार आहे स्वस्थतीये काळी. अशा रीतीने युद्धभूमीवर गुरु, मित्र, सगळे सोयरे, आप्त, सुहृद असल्याचं वर्णन 286 पासून 296 पर्यंतच्या ओव्यांमध्ये आलं. आणि त्यांना युद्धभूमीवर बघितल्यावर अर्जुनाची मानसिकता एकदम बदलते. त्याची वीरवृत्ती त्याला सोडून जाते आणि तिच्या जागी करुणेची भावना निर्माण होते. ज्ञानदेवांच्या उपमा फार वेगळ्या असतात. आता अर्जुनाची अशी मनस्थिती वर्णन करणाऱ्या 2 उपमा बघू. रंगला नूतनी जैसा कामीजन, जाय विसरून निज पत्नी, न पाहे योग्यता घेता तिचा छंद, होय मतिमंद वेडावाला, तपोबळे किंवा प्राप्त होता वृद्धी, भ्रंशोनिया बुद्धी तापसाची, मग तया जैसी नाठवे विरक्ती, तैसी झाली स्थिती अर्जुनाची. तयाचे हृदय कारुण्य ग्रासले, म्हणून लोपले पौरुषते. यातली पहिली उपमा आहे कामुक माणसाची. त्याला दुसरी स्त्री मिळाल्यावर स्वतःची पहिली पत्नी सोडायलाही काही वाटत नाही. आणि दुसरी उपमा आहे एखाद्या तपस्व्याला तप करून सिद्धी मिळाली तर तो आपले वैराग्यसुद्धा विसरून जातो. वरवर बघितलं तर वाटतं ठीक आहे, दिल्या 2 उपमा. पण थोडं बारकाईने बघितलं ना की लक्षात येतं हे वरवर सोडून देण्यासारखं नाही. यातली पहिली उपमा कामुक माणसाची दिली, कारण जगामध्ये व्यवहारी लोकांची गर्दी असते. त्यांना ही उपमा सहज समजेल. पण असं असलं तरीसुद्धा जग काही 100% सामान्य माणसांनी भरलेलं नाही. म्हणून दुसरी उपमा सामान्यांपेक्षा काही वेगळं असणाऱ्या असामान्याची, तपस्व्याची दिली. यात आणखी वैशिष्ट्य बघायचं तर दुसऱ्या उपमेची सुरुवात तपोबळे किंवा अशी झाली आणि शास्त्रानुसार किंवा अथवा असे शब्द अगोदर जे सांगितलं असेल त्याला दूर सारतात. उदाहरणं द्यायचं तर गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 41व्या श्लोकाची दुसरी ओळ आणि 42व्या श्लोकाची पहिली ओळ असं देता येईल. शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते, 41व्या श्लोकाची दुसरी ओळ. अथवा योगिनामेव कुले जन्म भवती धीमताम, 42व्या श्लोकाची पहिली ओळ. या ठिकाणी 41व्या श्लोकामध्ये श्रीमंत आणि पवित्र घरात योगभ्रष्टाचा जन्म होतो असं सांगितलं आणि लगेच पुढच्याच श्लोकामध्ये अथवा म्हणून योग्यांच्या कुळात जन्म होतो असं सांगितलं. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज हेच याचं उदाहरण आहेत. ते सुचवायला अथवा असं म्हणून श्रीमंतीचा मुद्दा बाजूला सारला आणि योग्यांना प्राधान्य दिलं. कारण पुन्हा विष्णूंचा अवतार असणाऱ्या ज्ञानेश्वरांचा जन्म
पवित्र घरात झाला, पण श्रीमंत नाही तर योग्यांच्या कुळात झाला. इथे वापरलेल्या अथवामुळे अगोदर सांगितलेली कामुकाची आठवण आपोआप दूर सारली जाते आणि वाचणाऱ्याच्या मनात तपोबलाचा विचार सुरू होतो. ही शास्त्राची बैठक आणि ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य श्री स्वामींनी आपल्यापर्यंत आणून पोचवलं. नंतर 308व्या ओळीत मात्र अर्जुनाला चंद्राची उपमा दिली. चंद्र हा शब्द ऐकला तरी माणसाच्या मनात एक प्रकारची कोमल भावना निर्माण होते. अर्जुनाविषयी हेच प्रेम स्वामींनी या उपमेतून सूचित केले. देखे चंद्रकला स्पर्शता क्षणात मणी चंद्रकांत द्रवे जैसा, तैसे अतिस्नेहे द्रवता हृदय, खिन्न धनंजय काय बोले. या उपमेतही एक बारकावा आहे. चंद्र हा काही काळ आकाशात असतो आणि त्यामुळे तेवढा वेळच चंद्रकांतमणी पाझरतो. त्याप्रमाणे अर्जुनाचा हा शोक दीर्घकाळ टिकणारा नाही, तर काही काळापुरताच आहे, हेही यातून सूचित करायचं असावं. अर्थात हे सुचवलेलं आहे. प्रत्यक्षात अर्जुनाची अवस्था मात्र अगदी विकल झाल्याचं वर्णन गीतेतही आहे आणि त्यानुसार स्वामींनीही ते केलं आहे. अर्जुनाचं मन आणि बुद्धी दोन्ही काम करेनाशी झाली. देहाच्या झालेल्या या विकल अवस्थेचं वर्णन अर्जुनाने स्वतःच केलं आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि क्वचित लक्षणेने म्हणजे काही सुचवायचं असेल तर आपण ते वापरतोही. उदाहरणार्थ एखाद्या परीक्षेला किंवा मुलाखतीला जाताना सीदंती मम गात्राणी हे सहजपणे म्हटलं जातं. अर्जुन मुळात मात्र श्रेष्ठ धनुर्धर होता हे सांगायला ज्ञानदेव आणि श्री स्वामी विसरले नाही. म्हणूनच इतर कोणाचं नाही तर प्रत्यक्ष शिवशंकरांशी झालेल्या युद्धाचा दाखला त्यांनी दिला. 318 पासून 320 इथपर्यंतच्या ओव्यांमध्ये ते म्हणतात, होते वज्राहून विशेष दारुण दुर्धर कठीण पार्थचित्त, परी तयाहून माया दुर्निवार, देखा कैसे थोर नवल आहे, जेणे युद्धा माझी शंकरासी हार आणिली साचार, तो हा वीर. कृष्णाप्रमाणे कृष्ण सखा अर्जुन देखील ज्ञानदेवांचा आणि पर्यायाने स्वामींचा प्रिय असावा. म्हणून सामान्य माणूससुद्धा जसं आपल्या प्रिय व्यक्तीला सावरून घेतो त्याप्रमाणे स्वामी म्हणतात की अहो, कठीण लाकूड भेदणारा भुंगा नाही का, कमळाची कळी मात्र कुस्करत नाही. उलट त्या कळीला जराही धक्का न लावता त्यात अडकला तरी एक वेळ स्वतःचे प्राण गमावतो. अगदी तसंच अर्जुनाचं स्वजनांविषयीचं प्रेम. संजयही धृतराष्ट्राला सांगतो की आदिपुरुषाची अगम्य ही माया प्रत्यक्ष ब्रह्म्यालाही कळत नाही. आदिपुरुषाची अगम्य ही माया नये आकळाया ब्रह्म्यातही, त्याची माया योग्य भुले धनंजय, रायासी संजय सांगत असे. ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरी दोन्ही बघितले की मूळ भगवद्गीतेतले कृष्ण आणि अर्जुन जरा वृक्ष वाटतात. ज्ञानेश्वरांनी अर्जुनाची व्यक्तिरेखा इतकी वेगळ्या रीतीने रंगवली आहे आणि स्वामींनी तितक्याच हळुवारपणे आपल्या हातात ती सोपवली आहे. अभंग ज्ञानेश्वरीतही स्वजनांनी मोहग्रस्त झालेला अर्जुन कासा विसरतो, तो कृष्ण दुरावेल म्हणून. महापुण्य घेसी आमूचा कैवार, तो तू आम्हा दूर होशील की, कुलाचा संहार होताची अशेष, जडतील दोष आम्हाला घे. ते वेळी मग तुझं देवराया आम्ही कोणाठाया शोधावे का.
उपवनी अग्नी देखोनी प्रबळ, क्षण ना कोकिळा राहे तेथे. कर्दमे भरले देखे सरोवर, तरी ते चकोर त्याची जेवी. तयापरी माते सोडशील देवा, पुण्याचा ओलावा संपताची. चालून या माते मायेची भुरळ, दूर तू जाशील ठकवोनी. आम्हालागी तुझा होताची वियोग, काय उरे मग सांग कृष्ण. स्वजनांचं प्रेम आहे, पण त्याहीपेक्षा कृष्णाचा दुरावा त्याला असह्य आहे. आदिपुरुषाच्या मायेत गुरफटलेला अर्जुन गीतेमध्ये मात्र तर्काच्या साह्याने बोलायचा प्रयत्न करतो. भाष्यकार म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री स्वामी त्याचंही वर्णन करतात. आणि मग हीनकुळातल्या पुरुषांनी कुलस्त्रीशी संग करणं म्हणजे वर्णसंकर, पितरांना पिंडोदक न मिळाल्याने नरकाची प्राप्ती होणं, यासारख्या गोष्टींचा विचार भगवद्गीता मांडते. हे सर्व बोलून धनुष्यबाण खाली ठेवून अर्जुन अश्रू ढाळू लागतो. इथे पहिला अध्याय संपतो. ना तरी राहूने टाकीता ग्रासून, दिसे प्रभाहीन भानू जैसा. तैसा दुःख भारे झाला जर्जर, रणांगणी वीर धनंजय. मग धनुर्बाण ठेवोनी परते, बैसोनिया तेथे अश्रू ढाळे. या पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे आणि त्याला अनुरूप असाच हा शेवट झाला असं म्हणता येईल. हे झालं भगवद्गीतेतलं. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री स्वामींनी याच रीतीने अध्याय समाप्ती केली असली तरीसुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाच्या गहिऱ्या नात्याला त्यांनी जो स्पर्श केला तो मनात ठेवू. पुढच्या अध्यायाची वाटचाल आपण सुरू करू. म्हणजे संपूर्ण भगवद्गीता झाल्यावर अभंग ज्ञानेश्वरीत असलेले कृष्ण अर्जुन आपल्याला का भावतात याचं उत्तर मिळेल आणि आपलं आकलन अधिक समृद्ध होईल.